पुण्यामध्ये स्वारगेट बस स्थानकामध्ये तरुणीवरती अत्याचार झाला होता. त्या प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण झाले. 25 फेब्रुवारी 2025 पहाटे पुण्यातील प्रसिद्ध स्वारगेट बस स्थानकातील बस डेपोमध्ये 26 वर्षाच्या तरुणीच्या आयुष्यावरती आघात झाला होता. डेपोत उभ्या असलेल्या बसमध्ये तरुणीला फसवून तिच्यावरती बलात्कार करण्यात आला. या धक्कादायक घटनेनंतर अनेक आश्वासनं प्रशासनाकडून देण्यात आली आणि त्यानुसार स्वारगेटची सुरक्षा व्यवस्था खरंच वाढली का? परिवहन मंत्र्यांनी अगदी एआयच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्थेचे दावे केले होते. त्याचं काय झालं? आरोपी दत्ता गाडेला कठोरातली कठोर शिक्षा झाली का? स्वारगेट प्रकरणानंतर पुण्यातल्या महिला अत्याचारांना आळा घालण्यात पोलिसांना यश आलं का? या महाराष्ट्राच्या मनातील प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केलाय. आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांनी मध्यरात्री स्वारगेट स्थानक आणि शिवाजीनगर बसस्थानक गाठून सध्याची स्थिती जाणून घेतली. धक्कादायक म्हणजे वर्षभरानंतरही स्वारगेट स्थानकाची तसंच शिवाजीनगर बस स्थानकाची स्थिती जैसे थे असल्याचं समोर आलंय. स्वारगेट बलात्कार प्रकरण जे झालं होतं ते बसमध्ये बलात्कार करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर प्रशासनानं इथे पार्क करण्यात आलेल्या सगळ्या ज्या बसेस आहेत त्या बंद ठेवण्याचा आदेश सगळ्यात सुरुवातीला दिला होता आणि 1 वाजता या इथल्या स्वारगेटमध्ये पार्क करण्यात आलेले सगळ्या ज्या बसेस आहेत त्या सुरू आहेत. जर मी इतक्या सहजपणे दरवाजा खोलून आत जाऊ शकते तर अनेक लोक किंवा अशी विकृती असणारे लोक सहज आत जाऊ शकते. ही पहिली बस आहे. ही दुसरी बस देखील तशीच ओपन आहे आणि सहज तुम्ही या बसमध्ये कोणीही शिरू शकतं आणि काही प्रकार घडू शकतात. एक वाजताच्या सुमारास हे सगळं हा परिसर आहे सामसूम झालेला आहे आणि खूपच सहजतेनं मी या बसमध्ये शिरू शकली आहे आणि असं कोणीही शिरू शकतं आणि कधीही काहीही या बस स्थानकावर इथून पुढेही करू शकतं. त्यामुळे परिवहन मंडळाचं या सगळ्या उपाययोजनांवर कितपत लक्ष आहे यातून दिसून येते. एक वर्षापूर्वी या ठिकाणी कॉन्डम्स असलेल्या बस आढळल्या होत्या आणि इथे रात्री भयान शांतता आणि अंधार असायचा. मात्र इथे आता लाईट लावण्यात आलाय आणि या ठिकाणच्या सगळ्या बसेस देखील हटवण्यात आलेल्या आहेत. महिला सुरक्षेसाठी महिला सुरक्षा रक्षक या स्वारगेटच्या परिसरात नेमणूक करण्यात यावी हे सांगण्यात आलं होतं. मात्र ती नेमणूक कागदावरच दिसतेय, कारण मी गेले 1 ते 1.5 तास या स्वारगेटच्या बसस्थानकाच्या संपूर्ण परिसरात फिरतेय. मात्र एकही महिला सुरक्षा रक्षक मला तरी या संपूर्ण परिसरात दिसलेली नाहीये. आणि एबीपी माझाच्या या रियालिटी चेकवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी काय म्हटलंय तेही पाहूयात. मी स्वतः बघितलं काही चॅनलच्या माध्यमातून काही महिला प्रतिनिधी जेव्हा चॅनलला बातमी देत होत्या तेव्हा रात्री 1:31, 1:45, 2:10 ह्या वेळेसुद्धा बसेस सताड उघड्या होत्या आणि त्यामध्ये काही जर चुकीचे घटना घडले तर त्याला जबाबदारसुद्धा राज्य शासन किंवा परिवहन खातं म्हणून आम्हीच असणार होतो. आणि एखाद्या कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर जर कारवाई केल्यानंतर सुद्धा ती घटनांची पुनरावृत्ती परत होत असेल तर निश्चितच याबाबतीत कठोर कारवाई केली जाईल. मी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष MD जे आहेत त्यांना सूचना केलेल्या आहेत. ती माहिती मी घेतोय आणि जर अशा प्रकारे कोणी जर त्या परिस्थितीची दखल घेत नसेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत.